महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण दिन झालेला आहे। अनेक बाबासाहेबांचे अनुयायी आज चैत्यभूमीकडे त्यांच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे। काय सांगाल? 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झालं। चैत्यभूमी येथे अफाट गर्दी जमलेली आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दापोलीमध्ये बौद्धजन सेवा संघ मुंबई तालुके दापोली मंडलगड या मातृसंस्थेच्या वतीने पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी 5 तारखेला पूर्वसंध्येपासून तर 6 तारखेपर्यंत तमाम दापोली तालुक्यातील भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि शांततामय वातावरणामध्ये, दुःखमय वातावरणामध्ये बाबासाहेबांना अभिवादन आंबेडकरी जनता ही करत आलेली आहे। आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकले सवरले बॅरिस्टर झाले। यापाठी माता रमाईने सुद्धा काबाड कष्ट करून बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैसा पुरवला आहे। काय सांगा? हो, हे त्रिवार सत्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी विदेशात असताना महामाता रमाई आंबेडकरांनी काबाड कष्ट करून बाबासाहेबांना पैसा पुरवलेला आहे। प्रसंगी शेणाच्या गोवऱ्या थापून बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केलेली आहे। बाबासाहेबांनी आपल्या अनेक लेखणीतून एक हा महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। काय सांगा? बाबासाहेबांचं हे जे वाक्य आहे ते वाक्य प्रेरणा घेण्यासारखंच आहे। बाबासाहेबांनी या संदेशातून जनतेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र दिलेला आहे त्याच्यातून आज आंबेडकरी जनता बरेच शिकलेली देखील आहे, संघटित देखील आहे आणि वेळ जर त्या प्रसंगी पडली तर शासन प्रशासन यांच्याबरोबर संघर्ष करून पदरात काय जनतेच्या पाडून घेता येईल का, अशा पद्धतीचं जनता, आंबेडकरी जनता आज बाबासाहेबांना त्या पद्धतीने अभिवादन करतात, शिका, संघटित आणि संघर्ष या वाक्यातून। आज जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर या देशाचा चालणारा जो कारभार आहे याला कुठची योग्य दिशा मिळाली असती? बाबासाहेब जर हयात असते तर नक्कीच आज जो हा देशाचा कारभार चाललेला आहे तर याच्यात आमूलाग्र बदल झाला असता आणि तो आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला असता। बाबासाहेबांनी ह्या देशाला घटना बहाल केली, पण काही मनुवादी विचारांचे लोक बाबासाहेबांचे विचार हे संपवण्याच्या मार्गावर आहेत। काय सांगाल? बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहून अनंत उपकार या देशावर केलेले आहेत। देशाच्या संविधानाच्या माध्यमातून आज देश जो एकसंघ आहे तो या देशाच्या संविधानामुळेच आहे। परंतु काही मनुवादी विचारसरणीचे लोक ही घटनेचे नियम आणि घटना बदलण्याचं षडयंत्र रचू इच्छितात, परंतु ते कदापि शक्य नाही, कारण बाबासाहेबांनी घटनेतच तशी तरतूद करून ठेवलेली आहे। आणि म्हणून किती जरी मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी डोकं वर करून पाहिलं तरी ते कदापि शक्य होणार नाही।